Hello student, myself Dr. Sagar Moy. I have started a lecture series on important calculation for biostatistics of semester 8. In this important lecture series, I have already covered two lectures. This is my third lecture. याआधी जे दोन लेक्चर्स झालेले आहेत त्यापैकी फर्स्ट जे काही लेक्चर आहे त्यामध्ये डेटा सेट्स आणि स्टॅटिस्टिक हा पार्ट कव्हर झालेला आहे. अँड इन सेकंड लेक्चर आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मधील फर्स्ट पार्ट जो आहे मीन, हाऊ टू कॅल्क्युलेट मीन, ते आपण पाहिलेलं आहे. सो तुम्हाला मीन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही लेक्चर नंबर 2 पाहू शकता. In today's lecture, that is lecture number 3 in this lecture series, we are going to see second part of measures of central tendency, that is calculation of median. Okay, so in previous lecture, that is second lecture, we have already covered that what is the measures of central tendency. So measures of central tendency is nothing but it is a statistical tool in which we are summarizing the data, complete data, to get one single value. Okay, so in this we have already covered mean in lecture number 2. In today's lecture, we are going to see about median, how to calculate median, and in next lecture we will see how to calculate mode. So we will focus on median in this lecture. So what is median? So median is nothing but middlemost observation or value when data is organized in ascending order. So whenever data is given to you, firstly you have to organize that data in ascending order, and after organizing that data in ascending order, the middlemost observation is nothing but median. ज्याप्रमाणे आपण मीन साठी पाहिलं होतं की तीन जे काही डिफरंट डेटा सेट्स आहेत, मी परत एकदा रेकमेंड करेल टू अंडरस्टँड प्रॉपरली व्हॉट आर द डेटा सेट्स. तुम्ही जे या लेक्चर सिरीज मधील जे फर्स्ट लेक्चर आहे ते तुम्ही केअरफुली पहा. सो ज्याप्रमाणे आपण मीन मध्ये जे काही तीन डिफरंट डेटा सेट्स होते त्या तीन डिफरंट डेटा सेट साठी कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, सिमिलरली मीडियन मध्ये सुद्धा तीन जे काही डिफरंट डेटा सेट्स आहेत, म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला डेटा दिलेला असेल अकॉर्डिंगली आपल्याला मीडियन कॅल्क्युलेट करायचा आहे. सो तीन डेटा सेट्स कोणते आहेत? फर्स्ट जो डेटा सेट आहे दॅट इज ओनली ऑब्झर्वेशन्स, ज्यावेळेस तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील. सेकंड जो काही डेटा सेट आहे त्यामध्ये ऑब्झर्वेशन अँड फ्रिक्वेन्सीज असतील. आणि थर्ड जो काही डेटा सेट आहे त्यामध्ये क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीज असतील. सो वन बाय वन आपण पाहणार आहोत की डिफरंट टाइप ऑफ डेटा सेट मध्ये आपण मीडियन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो. सो फर्स्टली फॉर डेटा सेट 1 ज्यामध्ये ओनली ऑब्झर्वेशन आपल्याला दिले असतील त्यामध्ये सिंपल आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग मीडियन when data set 1 means observations, only observations are given, follow these steps. So first and most important step in case of median is organizing your data in ascending order. You just
have to follow this first simple step before going further. तुम्हाला जो काही दिलेला डेटा असेल, तो डेटा जे काही ऑब्झर्वेशन्स असतील, त्या ऑब्झर्वेशन्सला तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये ऑर्गनाइज करायचंय. त्याच नंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची. सो लक्षात ठेवा, फर्स्टली ऑर्गनाइज युअर डेटा इन असेंडिंग ऑर्डर. Secondly, for finding the median, you have to find that observation, that middlemost observation. So this simple rule or formula can be applied to find the middlemost observation. व्हॅल्यूज कमी असतील, तुम्ही डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज केला, तर व्हिज्युअली जस्ट तुम्ही पाहूनच सांगू शकता की सगळ्यात मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे. बट तरी आपण हा फॉर्म्युला यूज करून सगळ्यात मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन हे कितव्या नंबरचं असेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. हे कधी हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, n+1 बाय टूथ ऑब्झर्वेशन. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, ज्यावेळेस दिलेले ऑब्झर्वेशन्स हे ऑड नंबर मध्ये असतील. गिवन ऑब्झर्वेशन्स ऑड नंबर्स मध्ये असतील म्हणजे 3, 5, 7, 9 या ऑड नंबर्स मध्ये जर ऑब्झर्वेशन असतील त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा टू फाइंड दॅट नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. Or when there are means n or observations are even, then you have to find out the average of middlemost two observations. ज्यावेळेस तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा ऑर्गनाइज करताल, त्यावेळेस जे मिडल मोस्ट दोन ऑब्झर्वेशन असतील ते कोणते आहेत, त्यासाठी या फॉर्म्युलाचा तुम्हाला वापर करायचा आहे की कितव्या नंबरचे ते दोन ऑब्झर्वेशन असतील. पहिलं ऑब्झर्वेशन असेल एन बाय टूथ. एन इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एन बाय टूथ हे पहिलं ऑब्झर्वेशन असेल आणि एन बाय टू प्लस वन ऑब्झर्वेशन हे सेकंड ऑब्झर्वेशन असेल. सो हे फर्स्ट आणि हे सेकंड, या दोन ऑब्झर्वेशनचं तुम्हाला काय करायचंय, ॲव्हरेज काढायचं. दॅट विल बी युअर median. Okay, just as discussed, n is nothing but total number of observations. तुम्हाला ऑब्झर्वेशन्स किती दिलेले आहेत, दॅट इज दी n. ओके, सिम्पली आपण एक एक्झाम्पल पाहूया. जसं की या ठिकाणी तुम्हाला हे ऑब्झर्वेशन दिले, या केसमध्ये तुम्हाला 5 ऑब्झर्वेशन्स आहेत. आपण आधी ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील त्यावेळेस कशा प्रकारे मीन मेडियन फाइंड आउट करायचं ते पाहूयात. जसं की या ठिकाणी पाहू शकता आपण 5 observations आहेत. So these are odd number of observations. So first and most important step in case of median is you have to organize these observations in ascending order. So smallest observation will be first and biggest observation will be last. In that order, you have to organize the data. So solution will be, first step will be organizing your data in ascending order. So as you can see, 21 is the smallest number, that is first, and 32 is the biggest number, that's why it is last. So you have to organize this data in ascending order. So by visually also you can say that, as the definition of median is nothing but the middlemost observation when data is organized in ascending order. So by visual observation also you can say that 25 is the middlemost observation. Okay, so by just simply applying the formula n+1 by tooth observation, in this case n means total observations are 5, 5 plus 1 that is 6, 6 divided by 2 is 3. That means third observation. When your data is organized in ascending order, then third number
means the observation or the value which is on third place, that will be your median. In this case, 25 is at third place. That's why our median is 25. Yes, median is 25. This is simple. This is in case of odd number of observation. Secondly, we will see when even number of observations are given. In that case also, first step is you have to organize the data in ascending order. So here in this example, total six observations are given. So first step, you have to organize the observation in ascending order. Okay. So when we organize these numbers in ascending order, you can see these two numbers are the middlemost number. So you just have to find the average of these two numbers. Okay. So mathematically, step by step, we will see. So we have to do the average of n by tooth. That will be one observation. And second observation will be n by 2 plus one observation. So n by 2 means n is, in this case, n total number of observations are 6. So 6 by means 6 divided by 2, that is 3, means third number of observation, and n by 2, n divided by 2, n is what? 6 divided by 2, that is 3 plus 1, that is 4. That's why fourth observation means third average of third and fourth observation. Okay, so here we have six observation. Third number, the observation at third place is 25, and observation at fourth place is 28. So we have to do the average of these two values, that is 25 and 28. So after doing the average, we get the value, that is 26.5. Forget take the average, we just have to do the addition of 25 and 28, that is 53, 25 plus 28, that is 53 divided by 2, that is 26.5. So 26.5 will be your median. Okay, so this is a simple way to find the median in case of only observations are given. You just have to firstly organize the data in ascending order, then look for the middlemost observation. That middlemost observation will be your median. Okay, for dataset 2, dataset 2 is nothing but when observations and frequencies are given. So in this case, how to find the median? Okay, so for dataset 2, we have to follow these steps. Here also, first and most important step is arrange data in ascending order. Okay, so in this case, observations and their respective frequencies, we have to organize them in ascending order. Okay, then secondly, you have to find or calculate the cumulative frequency using given frequency. जे काही फ्रिक्वेन्सी दिल्या असतील त्या फ्रिक्वेन्सीचा यूज करून क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपल्याला फाइंड आउट करायच्या. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केल्यानंतर मेडियन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एन बाय टूथ ऑब्झर्वेशन मीन्स एन बाय टूथ नंबरवरचं जे काय ऑब्झर्वेशन असेल ते असेल आपलं मेडियन. ओके, आपण एक्झाम्पल पाहूया. आणि जसं n is what? N is total number of observation. And as previously we have
studied about this. Whenever frequencies are given, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फ्रिक्वेन्सी दिली असतील त्या डेटा सेट मध्ये फ्रिक्वेन्सी दिली असतील in that case total number of observation will be addition of all the frequencies जेवढ्या काय फ्रिक्वेन्सी असतील त्या सर्व फ्रिक्वेन्सीची ऍडिशन करून जी काय व्हॅल्यू आपल्याला भेटते दॅट इज कॅपिटल एन और दॅट इज टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आपण हा डेटा सेट 2 साठीचा प्रॉब्लेम पाहूया, एक्झाम्पल पाहूया. So this is the data. In this data, observation and their respective frequencies are given. Okay. So how to find out median for this type of data? So first step is here also we have to see that the given data is organized in ascending order or not. जो दिलेला डेटा असेल तो दिलेला डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. जसं की या केसमध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू 21 आहे, त्यानंतर 23, त्यानंतर 25, त्यानंतर 27, त्यानंतर 28. सो या ठिकाणी डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज केलेला नाहीये. सो फर्स्ट our step will be to organize the data means observation and their respective frequencies. जे काय ऑब्झर्वेशन असेल आणि त्याची जी काही रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी असेल ते तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज करावे लागते. ओके. सो in this step we have organized the data in ascending order. So first will be 21 and its respective frequency because 21 is the smallest value. त्यानंतर 23 and त्याची frequency, नंतर 25 and त्याची frequency, 27 and its frequency, and lastly 28 and its frequency. So in this order, we have organized the given data in ascending order. Okay. So in next step, we have to find out the cumulative frequency. Okay. जे काय फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीचा यूज करून आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणार आहोत. In first lecture about data set, I have already explained how to find out the cumulative frequency. Here we will again see how to find the cumulative frequency. Okay. So in first step, we have organized the data in ascending order, and in second step, we have to find out the cumulative frequency. So how to find out cumulative frequency? So for first observation, the frequency of that particular observation is at is as it is taken as a cumulative frequency. For second observation, cumulative frequency will be this 6 plus 7. Okay, 6 plus 7, that is 13. For 23, cumulative frequency will be 13. For 25, this 13 plus 4, that is 17. 17 will be cumulative frequency in case of 25. Then in case of 27, this 17 plus 5, that is 22. 22 will be cumulative frequency. And likewise, 22 plus 8, that is 30. 30 will be the last cumulative frequency. So just we have to add the frequencies to get the cumulative frequencies. Okay. Now in next step, we have to find that number of observation which is median. For that purpose, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, n बाय टू हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जसं की या केसमध्ये आपलं n आहे, जसं आता आपण पाहिलं n is nothing but total number of observation आणि आपण सर्व फ्रिक्वेन्सीची टोटल
जर केली, that will give you the total number of observation. या केसमध्ये आपलं टोटल ऑब्झर्वेशन्स किंवा फ्रिक्वेन्सीची टोटल फायनल टोटल येते आपले 30. So 30 will be our n, that is total number of observation. So here n divided by 2 means 30 is your n. 30 divided by 2, that is 15, means 15th number of observation will be your median. Okay, so here you can see that 15th number of observation is 25. Okay, for simplification I have written this observation number. सिम्प्लिफाय करण्यासाठी मी ऑब्झर्वेशन नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. मी याला एक्सप्लेन करायचं म्हणलं तर 21 हा जो नंबर आहे तो 6 टाइम आहे. ओके, 23 हा नंबर 7 टाइम्स आहे. जो काही तुम्हाला डेटा दिलेला आहे, यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेल की डेटा सेट प्रॉपरली समजण्यासाठी तुम्ही जे काही फर्स्ट लेक्चर आहे ते फर्स्ट लेक्चर अवश्य पहा. ठीक आहे, तर या डेटा सेटचा मिनिंग असा आहे की 21 हा 6 टाइम आहे, 23 हा 7 टाइम आहे, 25 हा 4 टाइम आहे, 27 हा 5 टाइम आहे, 28 हा 8 टाइम आहे. ओके, जर या सिक्वेन्सने आपण जर डेटा लिहिला म्हणजे 21 आपण 6 वेळेस लिहिला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. नंतर 7व्या नंबर पासून आपण 23 लिहिणार, 7, 8, 9, 10, 11, 12 अँड 13. 13th नंबरच्या ऑब्झर्वेशन पर्यंत आपलं 23 असेल. त्यानंतर 25 चालू होईल, 14th नंबरला 25 असेल अँड 15th नंबरला सुद्धा काय असेल 25 असेल. जो आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केला, फॉर्म्युला यूज केला आहे n बाय टूथ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. n आपला आहे 30 अँड 30 डिवायडेड बाय 2 दॅट इज 15. त्यामुळे 15th नंबर ऑफ ऑब्झर्वेशन विल बी युअर मेडियन. तर या केसमध्ये 15th नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे 25. दॅट्स वाय 25 विल बी युअर मेडियन. ओके, सो या वेने आपण जो डेटा सेट 2 आहे त्या डेटा सेट 2 च्या केसमध्ये आपण मीडियन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, नाउ लास्ट डेटा सेट दॅट इज डेटा सेट 3, ज्यामध्ये क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील. इन दॅट केस आपण कशा प्रकारे मीडियन फाइंड आउट करू शकतो ते आता आपण पाहूया. जो डेटा सेट 3 असेल त्यासाठी मीडियन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जे फर्स्ट डेटा सेट 1 आणि डेटा सेट 2 आपण जे पाहिले त्यासाठी मीडियन फाइंड आउट करणं रिलेटिव्हली सिंपल आहे. डेटा सेट 3 जो आहे त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. L1 प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू I. या ठिकाणी L1 is nothing but the lower limit of median class. N is as usual total number of observation. CF is cumulative frequency of class which is just previous to median class. F is frequency of median class and I is nothing but class interval of median class. आपण प्रॉब्लेम मध्ये या डिटेल मध्ये गोष्टी पाहूयात. व्हॉट इज L1, व्हॉट इज cumulative frequency or which is cumulative frequency, what is frequency and what is class interval. Okay, so we will see what are the steps to find out median. Median find out करण्यासाठी काय स्टेप्स आहेत. जेव्हा आपल्याला क्लास अँड फ्रिक्वेन्सी टाईपचा डेटा म्हणजे डेटा सेट
3 दिलेला असेल. सो स्टेप 1 विल बी हिअर ऑल्सो. यू हॅव टू सी दॅट की जे तुम्हाला दिलेले क्लास अँड फ्रिक्वेन्सी टाईपचा जो डेटा आहे, तो डेटा हा असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे की नाही. इफ जर डेटा हा असेंडिंग ऑर्डरमध्ये असेल, देन तुम्हाला पुढची स्टेप स्टार्ट करायची. बट जर डेटा हा असेंडिंग ऑर्डरमध्ये नसेल, then firstly you have to organize that data in ascending order. Okay. After that, you have to find out the cumulative frequency. As similarly we have done in the data set 2, here also we have to find out the cumulative frequency using the given frequencies. Then we have to find out the median class. For finding the median class, you have to use this formula n by tooth observation to know the median class. Median class is that class within which n by tooth observation is found. आपण जे काही टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्याला आपण 2 ने डिव्हाइड करणार. जी काय व्हॅल्यू येईल तेवढ्या नंबरचा जे काय ऑब्झर्वेशन असेल, ते ऑब्झर्वेशन कोणत्या क्लासमध्ये आहे, तो क्लास म्हणजे तुमचा मीडियन क्लास. आणि एन इज नथिंग बट ऍडिशन ऑर टोटल ऑफ द फ्रिक्वेन्सीज. ओके. तुम्ही मीडियन क्लास ज्यावेळेस फाइंड आउट केला, मीडियन क्लास फाइंड आउट केल्यानंतर जो मीडियन क्लास असेल, त्या मीडियन क्लासची जी काय लोवेस्ट लिमिट असेल, दॅट विल बी युअर L1. ज्या फॉर्म्युल्यामध्ये टर्म्स आहेत, इच अँड एव्हरी टर्म्सचा आपण मिनिंग डिटेलमध्ये पाहतोय. सो व्हॉट इज L1? आपण L1 फाइंड आउट करण्यासाठी आधी मीडियन क्लास फाइंड आउट केलेला आहे. तो कशा प्रकारे? एन बाय टू ऑब्झर्वेशन कोणत्या क्लासमध्ये आपल्याला मिळेल हे आपल्याला पाहायचंय. ज्या क्लासमध्ये ते ऑब्झर्वेशन असेल, दॅट विल बी युअर मीडियन क्लास. आणि जो मीडियन क्लास असेल, त्या मीडियन क्लासची जी काय लोवेस्ट लिमिट असेल, दॅट विल बी युअर L1. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपला मीडियन क्लास फाइंड आउट केलेला आहे. तो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती कन्सिडर करायची आहे? जो मीडियन क्लास आहे, त्या मीडियन क्लासच्या जस्ट प्रिव्हियस त्याच्या आधीचा जो काही क्लास असेल, त्या क्लासची फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कन्सिडर करायची आहे ॲज अ CF. देन फ्रिक्वेन्सी आपला जो काही मीडियन क्लास आहे, त्या मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला F म्हणून घ्यायची आहे. आणि आय इज नथिंग बट क्लास इंटरवल. जो काही मीडियन क्लास असेल, त्या मीडियन क्लास मधील जी काही इंटरवल आहे, ती कितीची आहे किंवा जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे, दॅट विल बी युअर आय. या सर्व जे काही व्हॅल्यूज आपल्याला मिळतील, मीन्स L1 नाही, नंतर एन, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आय, या सर्व व्हॅल्यूज भेटल्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं. तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. त्या एक्झाम्पलसाठी आपण मीडियन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं ते स्टेप बाय स्टेप पाहूयात. आतापर्यंत आपण स्टेप पाहिल्या, आता ऍक्च्युअल आपण एक्झाम्पल पाहूयात आणि त्यावरून समजून घ्या हाऊ टू फाइंड आउट दी median for data set 3, which is class and frequency. So this is the class and frequency type of data in which class and their respective frequencies are given. So here you can see that data is in ascending order, means classes जे आहेत ते classes सर्व हे ascending order मध्ये आहेत. फर्स्ट स्टेप आपल्याला ऑलरेडी डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेला आहे, त्यामुळे त्याला परत रिअरेंज करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे.
बट जर तुम्हाला दिलेले क्लासेस हे प्रॉपरली असेंडिंग ऑर्डर मध्ये नसतील, तर फर्स्ट स्टेप यू हॅव टू फॉलो इज arrange those classes in ascending order. Okay. After arranging that classes in ascending order, जसं की या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी डेटा हा क्लासेस हे असेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेले आहे, त्यामुळे ऍज इट इज आपण ते घेतलेत. इन नेक्स्ट स्टेप यू हॅव टू फाइंड दी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. सिम्पली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करणार? फर्स्ट क्लासची तर 5 जी फ्रिक्वेन्सी आहे ती ॲज इट इज. सेकंड क्लासमध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 5 प्लस 8 दॅट इज 13. नेक्स्ट क्लासमध्ये 13 प्लस 14 27. देन 27 प्लस 12 that is 39. Then 39 plus 9 is 48. So in this way, you have to find out the cumulative frequencies. So these are the cumulative frequencies. In first step, we have organized the data in ascending order, and in second step, आपण cumulative frequency find out केलेली आहे. In next step, we have to find out the median class. For that purpose, we have to use this formula n by truth number of observation. So in this case, in this example, our n is 48. So 48 divided by 2, that is 24. Means 24th number of observation will be our, means 24th number of observation ज्या class मध्ये आलेला असेल, that will be our median class. Okay. हेच आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. n is our 48. So 48 divided by 2, that is 24th number of observation, and 24th number of observation is 20 to 30. हा जो काय क्लास आहे, मीन्स हा जो काय क्लास आहे, या क्लासमध्ये आपला 24th नंबरचं ऑब्झर्वेशन येते. जसं पाहू शकता सेकंड क्लासमध्ये 13 पर्यंत ऑब्झर्वेशन आहेत. 13 to 27 नंबरचे ऑब्झर्वेशन हे या क्लासमध्ये आहेत 20 to 30. So that's why this 20 to 30 will be our median class. That's why this class will be our median class. आणि या median क्लासचा जो लोवेस्ट लिमिट असेल, लोवेस्ट व्हॅल्यू असेल, दॅट विल बी अवर L1. जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला L1 रिक्वायर्ड आहे. त्यासाठी आपल्याला मीडियन क्लास फाइंड आउट करायचा आहे, आणि त्या मीडियन क्लासची जे काय लोवेस्ट लिमिट असेल दॅट विल बी अवर L1. सो इन दिस केस आपला मीडियन क्लास हा 20 to 30 आलेला आहे, आणि त्याची लोवेस्ट लिमिट आहे 20. सो our L1 will be 20. Now what is CF? CF is cumulative frequency of which class? आपल्याला फॉर्म्युलामध्ये जी CF टर्म आहे, ती CF टर्म आपल्याला काय करायची, कोणाची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची, जो काही मीडियन क्लास आहे त्या मीडियन क्लासच्या जस्ट आधीचा जो काही क्लास असेल त्याची आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. सो आपला मीडियन क्लास आहे 20 to 30, त्याच्या आधीचा क्लास आहे 10 to 20, आणि त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 13. सो आपल्याला CF काय घ्यायचं, 13. या एक्झाम्पलच्या केसमध्ये CF हा आपला 13 असेल. कोणती CF घ्यायची आहे, जो मीडियन क्लास असेल त्या मीडियन क्लासच्या जस्ट जो आधीचा जो काही क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, या केसमध्ये ती आहे 13. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे F, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कोणाची, जो मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी. मीडियन क्लास आहे 20 to 30, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 14. सो F विल बी 14. अँड I
आय इज नथिंग बट क्लास इंटरवल ऑफ मीडियन क्लास. हा जो आपला 20 to 30 हा मीडियन क्लास आहे, त्यामध्ये क्लास इंटरवल आहे 10 ची. दॅट्स वाय आय विल बी 10. ओके. नाव आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ह्या सर्व टर्म्स रिक्वायर्ड आहेत, त्या सर्व टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत. आपल्याला L1 मिळालेला आहे, जो की या केसमध्ये आहे 20, लोवेस्ट लिमिट ऑफ अवर मीडियन क्लास. N आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 48. त्यानंतर CF क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, जो काही मीडियन क्लास आहे त्याच्या आधीचा जो काही क्लास असेल त्याची क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे 13. F इज फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास जी आहे 14. अँड I इज नथिंग बट द क्लास इंटरवल ऑफ मीडियन क्लास जी आहे 10. ओके. सो आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आफ्टर गेटिंग ऑल दीज व्हॅल्यूज आपल्याला त्या सर्व व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे आहेत. L1 is 20, N is 48, CF cumulative frequency 13, frequency 14, and 6 I is class interval that is 10. त्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम हे जे काय कॅल्क्युलेशन ते जस्ट कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचे. 48 divided by 2 that is 24. 24 minus 13 that is 11. अँड फायनली आपण ज्यावेळेस हे सर्व सॉल्व्ह करतो, हा जो काय ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर येते त्या ब्रॅकेटचं 7.86. अँड फायनल मीडियन फाइंड आउट करण्यासाठी 20 plus 7.86 that is 27.86. So 27.86 will be our median. So in this way, we can find out the median when third type of data is given, that is classes and frequency. Okay. So quickly we will summarize जे काय आज आपण तीन कॅल्क्युलेशन्स पाहिले, म्हणजे मेडियनच्या केसमध्ये जे काय तीन डिफरंट डिफरंट डेटा सेट्स असतात, ते तीन डेटा सेट जे असतील, इन दॅट केस हाऊ वी हॅव टू फाइंड आउट द मीडियन. जो फर्स्ट डेटा सेट आहे दॅट इज ओनली ऑब्झर्वेशन. जर फक्त ऑब्झर्वेशन दिलं असेल त्यावेळेस जस्ट यू हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे काय, मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन असेल, ज्यावेळेस ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल, जस्ट जे काय मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन असेल दॅट विल बी युअर मीडियम. और जर इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील तर डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज केल्यानंतर जे मिडल मोस्ट 2 ऑब्झर्वेशन असतील त्या 2 ऑब्झर्वेशनचे काय करायचे, तुम्हाला ऍव्हरेज फाइंड आउट करायचे, दॅट विल बी युअर मीडियन. दिस इज अबाउट डेटा सेट 1. डेटा सेट 2 च्या केसमध्ये, इन दॅट केस ऑल्सो सिमिलरली, फर्स्टली तुम्हाला काय करायचं आहे, डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज करायचा आहे. त्यानंतर क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला यूज करून एन बाय टूथ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अँड यू हॅव टू सी विच इज दॅट एन बाय टूथ ऑब्झर्वेशन. एन बाय टूथ नंबरचं ऑब्झर्वेशन कोणतं आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, आणि ते ऑब्झर्वेशन म्हणजेच तुमचं मीडियन. ओके. सो दिस इज फॉर डेटा सेट 2. जो काय डेटा सेट 2 आहे त्यासाठी मीडियन फाइंड आउट करणं. अँड थर्डली, in case of data set 3, that is classes and frequency, in that case also firstly we have to see की दिलेला डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे की नाही. असेंडिंग ऑर्डर मध्ये नसेल तर तो डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज करायचा आहे. त्यानंतर क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. त्यानंतर मीडियन क्लास फाइंड आउट करण्यासाठी एन बाय टूथ ऑब्झर्वेशन तुम्हाला शोधायचं. ते एन बाय टूथ ऑब्झर्वेशन जे आहे ते कोणत्या क्लास अंडर आहे ते तुम्हाला पाहायचंय. तो क्लास म्हणजे तुमचा काय असेल, मीडियन क्लास. आणि त्या मीडियन क्लासची जे काय लोवेस्ट लिमिट असेल दॅट विल बी युअर L1. क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे जो मीडियन क्लास आहे त्या मीडियन क्लासचा जस्ट जो प्रिव्हियसचा जो काय क्लास असेल
दॅट विल त्या क्लासची जी काही क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये CF घ्यायची. F इज फ्रिक्वेन्सी, जो काय तुमचा मीडियन क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी, अँड I मीन्स क्लास इंटरवल ऑफ मीडियन क्लास. या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला हा जो काही फॉर्म्युला आहे L1 प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF. CF is cumulative frequency of class which is just previous to the median class, आणि frequency जो काही median class आहे ते median class ची frequency, आणि I is the class interval of your median class. So या व्हॅल्यूज तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये पुट अप करून फायनल आन्सर हे तुम्हाला मीडियन हा फाइंड आउट करायचा आहे. सो इन दिस वे हिअर वी कॅन एंड आवर थर्ड लेक्चर. या थर्ड लेक्चर मध्ये आपण मीडियन कशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे हे आपण पाहिलेलं आहे. जो मेजर्स ऑफ सेंटर टेंडन्सी हा जो काही चॅप्टर आहे त्यामधील फर्स्ट जो काही मीन आहे त्या मीनचं कॅल्क्युलेशन आपण सेकंड लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आजच्या या थर्ड लेक्चर मध्ये आपण मीडियन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं, तीनही जे काही डेटा सेट आहे, डेटा सेट 1, डेटा सेट 2, डेटा सेट 3. डेटा सेट 1 is nothing but only observation type of data. Data set 2 is observation and frequency type of data, and data set 3 is classes and frequency type of data. या तीनही डेटा सेट जे काही टाइप्स आहेत त्यासाठी मीडियन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे जो काय थर्ड पार्ट आहे, लास्ट पार्ट मोड, तो कसा फाइंड आउट करायचा आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके, थँक्यू.